आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण सीमा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड वगैरे टिश्यू कल्चर लॅब नंबर 2 या ठिकाणी खास माहिती घेण्यासाठी आणि खास लागवड करण्यासाठी बांबूची लागवडची रोपं आपण ह्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. थोडी माहिती आपण घेऊया या लोकांच्याकडून. बियाण्याच्या ठिकाणी इमर्जन्सी एक्साईट बाहेर पडण्याचा मार्ग ठीक आहे. लॅबमधील रोपांच्याविषयी माहिती आपल्याला सर सांगतील. सांगा सर आम्हाला. तर ही आहे इन्क्युबेशन रूम. इन्क्युबेशन रूम म्हणजे काय, जे टिश्यू कल्चर प्लांट आहेत त्या प्लांटला ग्रोथ होण्यासाठी लागणारे जे आर्टिफिशियल जे क्लायमेट आहे ते आम्ही इथं देतो त्याला. त्या रूमचं नाव इन्क्युबेशन रूम म्हटलं जातं. त्याला आमच्या लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा त्याला ग्रोथ रूम म्हटलं जातं. तर ग्रोथ रूमचं काय काम की लागणारे जे त्याला हवा, पाणी, माती, जे लागणारं टेम्परेचर वगैरे जे आहे सगळं ते सगळं इथं सेट केलं जातं. तर ह्या इन्क्युबेशन रूमचं हे काम केलं जातं. ठीक आहे, चला. आता ही तुम्ही बघताय ही आहे इनॉग्युलेशन रूम. इनॉग्युलेशन रूम म्हणजे काय, तर त्याला लोकल लँग्वेजमध्ये कटिंग रूम असं म्हटलं जातं. कटिंग रूम म्हणजे काय, जे प्लांट्स तुम्ही बघितले जातात इन्क्युबेशनमध्ये वाढलेले आहेत किंवा एखादा प्लांट खराब झालेला आहे तर ते रिमूव्ह करण्याचं काम इथल्या ह्या लेडीज करतात. ह्या लेडीज काम करत असताना हाताचा वापर न करता काटा आणि चिमटा म्हणजे त्याला फोर्सेबल ब्लेड याच्या साहाय्यानं काम केलं जातं सगळं. इथं बोलण्याची वगैरे परमिशन नसते, टेम्परेचर सेट केलेलं असतं. आणि ही जी रूम आहे ही पूर्ण स्टराईल रूम आहे. स्टराईल रूम म्हणजे काय, तर पूर्ण निर्जंतू असणारी रूम आहे. त्या रूमचं नाव आहे इनॉग्युलेशन रूम. त्यालाच कटिंग रूम सुद्धा म्हटलं जातं. ओके ओके. मीडिया प्रिपरेशन रूम. या मीडिया प्रिपरेशन रूममध्ये काय केलं जातं, तर जे बॉटलमध्ये लागणार जे आर्टिफिशियल सॉईल आहे किंवा जो लागणारा मीडिया आहे, प्लांट ग्रो होण्यासाठी लागणारे जे न्यूट्रिएंट आहे ते सगळे ॲडिशन केली जाते. ॲडिशन केल्यानंतर त्याला निर्जंतुकरण करण्याचं काम ह्या मीडिया स्टोरेज रूममध्ये केलं जातं. वॉशिंग रूम आहे. बॉटल वॉशिंग रूममध्ये काय केलं जातं, ज्या लागणाऱ्या ज्या बॉटल्स आहेत त्या क्लीन केल्या जातात. क्लीन केल्यानंतर त्याला ड्राय करून ह्या मीडिया प्रिपरेशन रूममध्ये युजेबल म्हणजे यूज करण्यासाठी केलं जातं. तुला आता जसं पाहिजे तसं घे. 5-6 मिनिटाच्या पुढे जाऊन कसली रोप आहेत काय आहेत बघ. ही सागाचे ती कसली रोप हे टिश्यू कल्चर सागवान रोप आहे. हे तुम्ही बघता ही सेकंडरी हार्डनिंग आहे टिश्यू कल्चर सागाच्या रोपांचं. ही किती महिन्याची किती दिवसाची काय म्हणायची? टोटली लॅबमध्ये ह्याचा कालावधी जातो 8 ते 9 महिने. प्रायमरी हार्डनिंगसाठी 1 महिना जातो व सेकंडरी हार्डनिंगसाठी 2 ते 2.5 महिने जातात. हा साग लागण झाल्यानंतर पहिल्या वर्षी 14 ते 15 फूट उंची अजून लागण्यासाठी किती दिवसाला अवकाश आहे? लागणीसाठी आहे. ह्या परिस्थितीत तुम्ही लागण करू शकता, काहीच अडचण नाही. आम्ही 1 फूट उंचीचं रोप देतो. हे लागण केल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षी 15 फूट उंची घेणार हे आणि 10 वर्षामध्ये आयडियली तोडायला येतं हे. पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगतो की कमीत कमी तुम्ही 15 वर्षे ठेवा, या हिशोबानं हे सागाचे लागण करा. आता हे आलीत काय रोपती? आता तुम्ही बघताय लॅबमधून जे बाहेर आलेले जे बॉटल आहेत त्या इथं आणल्या जातात. हे आहे प्लांटेशन रूम. या प्लांटेशन रूममध्ये काय केलं जातं, त्या बॉटलमधील जो असणारा जो प्लांट्स आहे ते ग्रेडिंग केलं जातं. म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशा ह्या उंची टाईप किंवा त्याच्या हेल्थ टाईप त्याला सिलेक्ट केलं जातात. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघताय हे प्लांटेशनसाठी जे वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंटमध्ये त्याला सेपरेट ठेवून ट्रीटमेंट देऊन तिथं दिसतंय हे पिटमॉस दिसतंय. त्या पिटमॉसमध्ये लागण केली जाते किंवा क्रोनूनचा मीडिया आहे त्याच्यामध्ये लागण केली जाते. तर लागण करताना व्हिडिओ करा. ही काढलेली रोप. हे पिटमॉसमध्ये लावले जातात का आता? पिटमॉसमध्ये लावले जातात. आता हे जे तुम्ही बघताय हे प्रायमरी हार्डनिंग टनेल म्हणायचं. ह्या टनेलमध्ये आम्ही ही जी रोपं आहेत ही काय केलं जातं, ह्याच्यामध्ये प्रायमरी हार्डनिंग केलं जातं. तर ही टनेल जे आहेत याच्यामध्ये आम्ही 1 महिना ही रोपं ठेवतो. जरा
करा ॲडजस्ट स्टेरी, कारण की मी तुम्हाला तेच म्हणलं नव्हतं का तीच पाहिजे मला, म्हणून त्यासाठी तुम्हाला मी थांबा म्हणून सांगितलं होतं. त्याचा काय 6 मिनिटात त्याच्यापेक्षा किती मोठं झालं रोप आहे तरी? त्याचा करा. इकडे या दादा, त्याचा करू नका सर, करा ह्याच्यासाठी इकडे या म्हणलं. म्हणजे काय काय तिथून तुमच्यात मिळते बाबा, केळी मिळते, बांबू मिळते. येते ते ही आहे मानवेल व्हरायटी. ही मानवेल व्हरायटी बघताय तुम्ही, त्याचे आपल्याकडे 3च बेड अवेलेबल आहेत आणि ही थोड्या कमी प्रमाणात आम्ही बनवले. अशा टोटली आमच्याकडे 3 व्हरायटी अवेलेबल आहेत. तुम्हाला कृपया लागत असतील तर सीमा बायोटेकशी संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 81 कट करा. हां बोला. जर तुम्हाला रोपं लागत असतील तर तुम्ही सीमा बायोटेकशी संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 9604 499 599 व 9881 54 76 22. तुम्हाला कृपया रोपं लागत असेल तर ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.